निवृत्तीसाठी नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. आज आपण निवृत्तीसाठीची सर्वोत्तम योजना NPS बद्दल जाणून घेऊ. आज आपण समजून घेऊ की जर तुम्ही दरमहा थोडे पैसे जमा केले तर निवृत्तीनंतरही तुमचं नियमित उत्पन्न कसं राहील. समजा तुम्ही 30 वर्षांचे आहात आणि तुम्ही तुमच्या NPS खात्यात दरमहा 5,000 रुपये जमा करता. अशा प्रकारे तुमची वार्षिक गुंतवणूक 60,000 रुपये होईल. पुढील 30 वर्षात तुम्ही एकूण 18 लाख रुपये जमा कराल. निवृत्तीच्या वेळी तुमचा एकूण निधी सुमारे 1,13,96,627 रुपये असेल, ज्यापैकी 95,96,627 रुपये फक्त व्याजातून मिळालेले असतील. ही चक्रवाढीची शक्ती आहे, ज्यामुळे पैसा वाढतच राहतात. आता प्रश्न असा आहे की जर तुम्ही दरमहा 5,000 रुपये गुंतवत असाल तर निवृत्तीनंतर तुम्हाला किती पेन्शन मिळेल. ही गणना तुम्हाला हे समजून घेण्यास मदत करेल. रिटायरमेंटवर 2 पर्याय. जेव्हा तुम्ही निवृत्त व्हाल तेव्हा तुमच्याकडे 2 पर्याय असतील. एकतर तुम्ही तुमचे सर्व पैसे ॲन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवा आणि त्यातून पेन्शन मिळण्यास सुरुवात करा, किंवा तुम्ही 60% रक्कम काढा आणि उर्वरित 40% रक्कम ॲन्युइटी प्लॅन करा. निवृत्तीनंतर NPSच्या किमान 40% रक्कम ॲन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवावी लागते. आम्ही असं गृहीत धरत आहोत की तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर सरासरी 10% परतावा मिळाला आहे. 40% रकमेवर किती पेन्शन मिळेल. जर तुम्ही तुमच्या एकूण 1,13,96,627 रुपयांच्या 40% म्हणजेच 45,58,650 रुपये ॲन्युइटीमध्ये गुंतवले तर तुमचं पेन्शन कमी होईल. समजा तुम्हाला त्यावर सुमारे 7-8% वार्षिक व्याज मिळेल. अशा परिस्थितीत तुमचं पेन्शन सुमारे 3,19,105, 3,64,992 रुपये वार्षिक म्हणजेच 26,592, 30,391 रुपये मासिक असेल. 100% रकमेवर किती पेन्शन असेल. जर तुम्ही तुमचा संपूर्ण निधी पेन्शनसाठी गुंतवला तर तुम्हाला दरमहा खूप चांगला पेन्शन मिळेल. जर तुम्हाला 1,13,96,627 रुपयांच्या एकूण निधीवर 7 ते 8% व्याज मिळालं तर तुमचं वार्षिक पेन्शन सुमारे 7,97,764, 9,11,730 रुपये असेल. दुसरीकडे जर तुम्ही मासिक आधारावर पाहिलं तर तुमचे पेन्शन 66,480, 75,977 रुपये असेल. या गोष्टी लक्षात ठेवा. हे कॅल्क्युलेशन आदर्श परिस्थिती लक्षात घेऊन केली आहे. येथे आपण असं गृहीत धरत आहोत की वयाच्या 30व्या वर्षी त्या व्यक्तीला चांगली नोकरी मिळाली असेल आणि निवृत्तीसाठी नियोजन सुरू केलं असेल. जर तुम्हाला तुमच्या गरजेनुसार पेन्शन जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही या आधारावर वय वाढवून किंवा कमी करून गणना करू शकता. लक्षात ठेवा, तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितकाच तुम्हाला निवृत्तीवर जास्त फायदा मिळेल. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.